तुम्ही बनवता बरोबर, मग नक्की कोणती चूक करता की जे तुमचे जे व्हिडिओवरचे व्ह्यूज आहेत ते 1K 2K पर्यंत थांबले जातात. भरपूर क्रिएटर्स आहेत, यूट्यूब क्रिएटर्स आहेत, ते बोलतात की आमचे जे शॉर्ट्स आहेत त्यांचे व्ह्यू हे 1 ते 2K पर्यंत असतात आणि थांबतात, त्याच्यावरती जात नाही. तर 1K 2K पर्यंत आले की तिथेच थांबून जातात. मग नक्की ते कोणती चूक करतात? ते त्या चुकांमुळे तुमच्या शॉर्ट्सचे व्ह्यूज जे आहेत ते थांबले जातात. तर तुम्ही जे शॉर्ट्स आहे ते बरोबर पद्धतीने जर अपलोड करता, त्याचा कोणताच प्रॉब्लेम नाही आहे किंवा इश्यू नाही आहे. पण ज्या वेळेला तो शॉर्ट्स यूट्यूब अल्गोरिदमपर्यंत पाठवला जातो किंवा अल्गोरिदमपर्यंत जातो गेल्यावर त्याच वेळेला तुमच्याकडून काही चुका होतात आणि त्यामुळे यूट्यूब हा तुमचा जो शॉर्ट्स आहे तो 1 किंवा 2K पर्यंत थांबला जातो. आता हा कोणता प्रॉब्लेम आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या शॉर्टवरचे जे 1K 2K आहेत, हा जो आहे प्रॉब्लेम व्ह्यूचा तो पूर्णपणे सॉल्व होणार आहे. त्यानंतर तुमचे जे शॉर्ट्स आहेत ते 1K 2K पर्यंत थांबणार नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असणार आहे. तर आजचा आपला व्हिडिओ कोणता आहे हा समजला असेलच, तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणत्या चुका आहेत ज्या वेळेस तुम्ही शॉर्ट्स अपलोड करता त्यावेळेस शॉर्ट्स अल्गोरिदमपर्यंत पाठवला जातो. अल्गोरिदममध्ये तो शॉर्ट्स प्रोसेस होत असतो. जो शॉर्ट्स तुम्ही बनवलेला आहे तो यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये काय होत असतो? प्रोसेस होत असतो आणि त्यावेळेतच काही चुका होतात. आता त्या कोणत्या चुका आहेत ना, त्या मी तुम्हाला एक एक करून सगळ्या सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली कोणती चूक आहे? ज्यावेळेस शॉर्ट्सवर आपले व्ह्यूज येत नाही त्यावेळेला तुम्ही काय करता? त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की आपण जे शॉर्ट्स बनवलं आहे त्याचा जो टायटल आहे किंवा त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचे टॅग्स आहेत, हे आपण चेंज केले पाहिजेत आणि ते चेंज करून सुद्धा तुमचे जे व्ह्यूज आहेत ते येत नाही. तुम्ही हे सर्व चेंज करायचंच नाही. ज्यावेळेस शॉर्ट्स हा अल्गोरिदमकडे जातो, त्याला अल्गोरिदमकडे जातो ना, तर त्या अल्गोरिदमला समजायला थोडा वेळ लागतो, कारण तो प्रोसेस होत असतो. प्रोसेस होण्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त वेळ लागतो आणि तो ऑडियन्सपर्यंत पोहोचवायला सुद्धा कधी कधी त्याला 24 तास लागतात. पण आपण काय करतो? लगेच YT स्टुडिओमध्ये जातो आणि तो ओपन करून बघतो. मग त्यावेळेला जे व्ह्यूज दिसले नाही आलेले, तर आपण लगेच तिथे त्या शॉर्ट्स व्हिडिओचे काय करतो? टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स चेंज करतो. मग आपल्याला काय वाटतं की हे सर्व रॉंग आहे, हे चुकीचं आहे, म्हणून आपण ते चेंज करतो. पण याच वेळेला यूट्यूब अल्गोरिदमचं प्रोसेस चालू असते. याच वेळेला यूट्यूबचं काय अल्गोरिदममध्ये प्रोसेस चालू असते. त्याच्यात आपल्याकडून मोठी चूक होत असते, ती म्हणजे हे सर्व चेंजेस करत असतो. तर हे त्यावेळेला यूट्यूब मग काय करतो की आपला जो शॉर्ट्स आहे तो 1K 2 पर्यंतच थांबवला जातो आणि तो शॉर्ट तिथेच थांबला तर तो जास्त व्हायरल होत नाही, व्ह्यूज येत नाही. आणि दुसरी म्हणजे चूक कोणती आहे? ज्या वेळेला तुमच्या शॉर्ट्सवर व्ह्यूज येत नाही, जर तुम्ही काय करता? तो शॉर्ट्स आहे ना, तो लगेच तुम्ही डिलीट करता आणि डिलीट करून तो काय करता? तुम्ही तो शॉर्ट्स तुम्ही काय करता? दुसऱ्या दिवशी अपलोड करता किंवा त्याच दिवशी दुसऱ्या टायमिंगला अपलोड करता किंवा अजून 2-3 दिवसांनी तो तुम्ही अपलोड करत असता. तर अशा वेळेला काय होतं माहिती आहे का? शॉर्ट्स अपलोड केला ना, तर ते शॉर्ट्सचे जे टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स हे यूट्यूबकडे फिक्स केले जातात. आणि आता तुम्हाला माहिती आहे की आजकाल AI प्रोसेस खूप चालू आहे, त्यामुळे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये हे सगळं जे आहे ना ते फिक्स केलं जातं आणि हे समजतं की हाच जो शॉर्ट आहे तुम्ही डिलीट केला होता आणि तोच जर तुम्ही अपलोड केला, सारखा पुन्हा तुमच्या चॅनलवर तो व्हिडिओ तुम्ही अपलोड करत आहात आणि त्यामुळे तुमच्या चॅनलला स्कॅम पॉलिसी येते किंवा शॅडो स्कॅन पॉलिसी सुद्धा येते आणि तुमचा जो शॉर्ट्स आहे तो ग्रो होत नाही आणि तो 1K 2K पर्यंतच व्ह्यू मध्ये तो थांबला जातो. ते सुद्धा
कायमचंच. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आपला जो शॉर्ट्सवर जास्तीत जास्त व्ह्यूज आले पाहिजे, तर काय केलं पाहिजे की एखाद्या शॉर्ट्सला जर व्ह्यूज आले नाही तर तो लगेच डिलीट नाही करायचा, तोच आहे आणि तो परत अपलोडसुद्धा करायचा नाही, थोडा टाईम घ्यायचा. शॉर्ट्स लगेच डिलीट अजिबात करायचं नाही, थोडा वेळ द्यायचा. अल्गोरिदमची प्रोसेस चालू असते यूट्यूबची. तिसरं म्हणजे चूक कोणते आहे, ज्या वेळेला आपण शॉर्ट्स अपलोड करतो त्यावेळेला आपण अपलोड केल्यानंतर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना तो शॉर्ट्स काय करतो, शेअर करतो. आणि तर हे शेअरचं जे बटन आहे की नाही, हे यूट्यूबने आपल्याला दिलेलं नाही आहे. तर ते कोणाला दिलं आहे की आपले जे शॉर्ट्स आहेत ते जे ऑडियन्स बघतात त्यांच्यासाठी ते शेअर बटन दिलेलं आहे. आणि त्यांना जर तो आवडला तर ते स्वतः आपल्या मित्रमैत्रिणींना काय करतात, शेअर करू शकतात. आणि त्यामुळेच आपल्या शॉर्ट्सवरचे व्ह्यू हे जास्त येतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोचला जातो आणि आपला तो जो शॉर्ट्स आहे तोही व्हायरल व्हायला सुरू होतो. यासाठी यूट्यूबने जे शेअर बटन आहे की नाही ते आपल्याला आपल्या यूट्यूब क्रिएटर्सला किंवा आपल्या स्वतःला दिलेलं नाही आहे. जेव्हा आपण आपला शॉर्ट्स आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करतो ते काय करतात की आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी एक फॉर्मॅलिटी म्हणा किंवा एक मैत्री म्हणा, त्याच्यासाठी ते ओपन तर करतात, पण ते पूर्ण बघतात का, तर नाही, ते स्किप करतात. त्याने काय होतं, आपल्या शॉर्ट्सचे जे पर्सेंटेज आहे ते खूप कमी होतात आणि व्ह्यूजसुद्धा खूप कमी होतात. आणि हे कमी झाल्यामुळे ना तुमचे जे शॉर्ट्स आहेत ते तिथेच स्टक होऊन जातो आणि तो जास्तीत जास्त पुढे केला जात नाही. आणि ते काय होतं, इम्प्रेशन जे आहे ते सुद्धा आज कमी होईल लागतं. आणि आजपासूनच कोणाला पण तुम्हाला मी सांगते की आपले जे शॉर्ट्स आहेत ते कोणालाही आपण स्वतःहून आपल्या मित्रमैत्रिणीला पाठवणं बंद करायचं आहे. आणि हे जे आहे ना, हे काम यूट्यूब स्वतः करतं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करतो कोण, यूट्यूब अल्गोरिदम. आणि त्यामुळेच तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्यामुळे त्याचं इम्प्रेशन आहे ते सुद्धा वाढायला जातं, व्ह्यूज वाढतात आणि आपला व्हायरल होतो. त्यामुळे आपण हे करायचं नाही, यूट्यूबला करून द्यायचं आहे. आणि चौथी म्हणजे कोणती चूक आहे, तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टॅग्समध्ये बघा, तुम्ही खूप जास्त टॅग्स लावता. पण आजकाल काय झालेलं आहे, काय हे काहीही करायचं नाही. एवढे भरपूर टॅग्स आपल्याला वापरायचेच नाही आहेत, कारण आजकाल टॅग्स किंवा हेचा काही राहिलेलं नाही आहे. AI प्रोसेस आलेली आहे. त्यामुळे आपण काय करतो, आपल्याला काय वाटतं की आपण जास्त टॅग्स लावले तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त हे अगोदर होतं, आता नाही आहे. जास्तीत जास्त आपला जो शॉर्ट्स आहे तो व्हायरल होईल, पण तसं होत नाही. जास्त टॅग्स लावल्याने तुमचा चॅनल स्पॅममध्ये सुद्धा येतो आणि स्पॅम सुद्धा लागतो. त्यामुळे तुमचे जे शॉर्ट्स आहे व्हायरल होत नाही, जास्त लोकांपर्यंत पोहोचलं जात नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, जे टॅग्स आहेत ना ते तुमच्या शॉर्टच्या रिलेटेडच तुम्हाला ते टॅग्स वापरायचे आहे, पण ते सुद्धा जास्त नाही. कमीत कमी आणि जास्तीत जास्त 5 किंवा 6 एवढेच टॅग्स तुम्ही वापरले पाहिजेत. म्हणजे काय होतं, ज्याने ह्या सर्व ज्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत चुका, हे सर्व जर तुम्ही आजपासूनच बंद करायचं थांबवलं की नाही, तर एक थांबवलं तर तुमचं बघा शॉर्ट्स आहे नक्कीच व्हायरल होणार आहे. आणि एक महत्त्वाची चूक बघा मी तुम्हाला सांगते, जेव्हा व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेला तुमचा जो YT स्टुडिओ आहे की नाही, YT स्टुडिओमध्ये ॲनालिस्ट आहे, ते काय करायचं आहे म्हणजे ॲनालिस्टचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही कमीत कमी 1 किंवा 2 तासामध्ये ओपन करून बघायचा नाही. तो जर तुम्ही ओपन करून पाहिला तर काय होतं, तिथेच आपला स्टक होऊन जातो आपला व्हिडिओ. शॉर्ट्स आहे, शॉर्ट्स हा बघा मी तुम्हाला असं सांगत नाही की तुम्ही 2 तासानंतर ओपन करा, 2 ते 3 तासामध्ये नंतर तुम्ही जर बघितलं तर तो तुमचा व्हायरल होईल, असं नाही. तुमचा शॉर्ट्स व्हायरल व्हायला कमीत कमी बघा मी तुम्हाला सांगते, ॲनालिस्ट आपण सारखं ओपन करायचं नाही. काय होतं, कधी कधी ॲनालिस्ट तुमचा शॉर्ट्स आहे इम्प्रेशन हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवला जातो, पण ते म्हणजे कसं होतं माहिती आहे का, त्याला कधी कधी तास लागतात, 24 तास लागतात, 1-2 दिवस लागतात, हे की नाही.
तर काय होतं, त्यामुळे आपला जो इम्प्रेशन आहे व्हिडिओचा तो लोकांपर्यंत पाठवला जात नाही आणि मग आपले 1 ते 2 व्ह्यूजच येतात. त्यानंतर आपले व्ह्यूज वाढू शकतात. काही जणांचे तर बघा 24 तासानंतर व्ह्यूज वाढतात, काही जणांचे 1 ते 2 दिवसानंतर पण व्ह्यूज वाढतात. सुरुवातीला काय करतो आपण 1-2 तासानंतर ऑब्झर्व करत असतो की आपला पूर्ण मग ऑब्झर्व केल्यामुळे आपल्याला टेन्शन येतं, अरे बापरे मला माझ्या व्हिडिओला एवढेच व्ह्यूज आलेले आहेत. मग आपण खूप टेन्शन करतो आणि मग काय होतं आज आपण तेच विचार करत असतो आणि ह्या सगळ्या चुका आपण करत असतो. शॉर्ट्स अपलोड केल्यानंतर लगेच 10 ते 15 मिनिटातच तुम्ही तुमचा ॲनालाइज बघत असता, चेक करत असता, पण ते करणं तुम्ही बंद करा. आजचा जो व्हिडिओ आहे की नाही, आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पण काही चुका सांगितल्या आहेत हे जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुमचा शॉर्ट्स हा 1 किंवा 2K पर्यंत थांबणार नाही, तो स्टक होणार नाही, K पर्यंत व्ह्यूज स्टक होणार नाही. प्रत्येक शॉर्ट हा तुमच्या कंटेंटनुसारच जास्तीत जास्त व्हायरल केला जातो आणि हे जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमचं व्हायरल होणार आहे शॉर्ट्स. बघा, आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप लोकांपर्यंत पोहोचवा, खूप क्रिएटर्सपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.